नंतर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये फिशिंग बघायला मिळणार नाही. तर आज आपण जाणार आहोत कपातमुळे घडणारे आशिया खंडातील पहिले आणि जगातील 3 नंबरचे सरोवर म्हणजे लोणार सरोवर. त्याशिवाय सद्गुरू सखाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त भरणारी लोणी या गावातील यात्रा. तर आय होप की मित्रांनो हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग होणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलो लोणार सरोवरकडे आणि हे आपले एंट्री गेट आहे इथे. आणि आतमध्ये मित्रांनो बघू शकता या प्रकारे एक रोड आहे जो खाली जातो आपल्या सरोवराकडे. फायनली आपण पोहोचलो लोणार सरोवरती बघू शकता तुम्ही. बॅकग्राऊंडला आपलं गोकुंड आहे आणि या साईडला आपली जे मित्रमंडळी आहेत. या साईडला म्हणजे डॅम आहे. तर बघूया आपण डॅमकडे जाऊयात. तर या साईडला एक मंदिर आहे तर बघू शकता. तर मित्रांनो अशी भव्यदिव्य आपले मंदिर आहे आणि प्राचीन काळातील ही बांधणी आहे याची बघू शकता तुम्ही. हेमाडपंथी बांधणी आहे आपल्या मंदिराची. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता काय भव्यदिव्य वाटते बघू शकता मी काय नजारा आहे मित्रांनो इकडे. तर मित्रांनो आपला हा मुख्य गोकुंड ज्याला बोलवतो. तर आता खालून दाखवतो मी. मित्रांनो असं मानलं जातं की याची धार जी 18 किलोमीटर दूरवरून इथपर्यंत येते असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. हा बघू शकता. गोमुखामध्ये गेल्यानंतर मित्रांनो वरचा नजारा या प्रकारे दिसतो बघू शकता. हे मंदिर आहे आपले आणि या साईडला पण बघा हे मंदिर आहे आणि या प्रकारे आपला टोटल व्ह्यू दिसतो गोकुंडामध्ये गेल्यानंतर. आणि आपले लोणार सरोवर या प्रकारे दिसते बघू शकता किती छान दिसतं. तरी पण मित्रांनो धुके जे पडले आहेत धुक्यामुळे तेवढं छान दिसत नाही. तरी पण मी जास्तीत जास्त कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि चमत्कारिक स्थळ आहे. या ठिकाणाला महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगभरात सुद्धा ओळखले जाते. हे सरोवर 52,000 वर्षापूर्वीचे आहे. या तळ्याचा अंदाजे व्यास 2,000 मीटर आहे. मित्रांनो या पायऱ्यांचा उपयोग करून आपल्याला तलावाकडे जायचे आणि त्याशिवाय इथे हरेश्वर या देवाचे मंदिर सुद्धा आहे. तर जाऊयात आपण हरेश्वर महादेवाच्या मंदिराकडे. मात्र इथे एक मात्र लोखंडी पूल आहे. तो पूल संपतात लगेच इथे हरेश्वराचे मंदिर आहे. हा बघा नंदीचं आपलं त्याचं मस्तिष्क कसं झालेलं आहे. शेपा इथे आहे महादेवाची पिंड. आणि मित्रांनो महादेवाच्या पिंडीच्या वर तर काय दिसत नव्हते त्यामुळे पुढचं शूट आपल्या घेता नाही आलं. मित्रांनो वडील गाय गोमुख बंद असल्यास इथे आपल्या स्त्रिया आंघोळ करतात. तर हे आहे आपलं गोमुख. तर हे बघा आणि हा मार्ग आहे त्याचा बाहेर जाण्याचा. मित्रांनो हा रस्ता आहे आपल्या लोणार सरोवरकडे जाणारा. तर आपण जाऊया थोड्या वेळात देवी मंदिराकडे. मित्रांनो कधी आला तर शिल्पिकासाठी या एकदम भारी लोकेशन आहे आपल्याकडे. बघू शकता लोणार सरोवरमधलं एकदम हिडन प्लेस आहे पण लोकेशन बेस्ट आहे सेल्फी काढण्यासाठी. सेल्फीज हो इथं बघू शकता मित्रांनो आहे एक खेकडा. बघू शकता खेकड्याची बीळ आहे एक. झाडाच्या मुळे बाहेर पडल्या तरी पण अप्रतिम झाड अशी उभी आहेत बघू शकता तुम्ही. आश्चर्याचं आहे. मित्रांनो आपल्याला इथून पास घेऊन जावं लागते धरणाकडे. हा मेन गेट आहे धरणाकडे जाण्याचा. आणि इकडे आपल्याला बघू शकता आपण पुढची प्रोसेस काय आहे तर बघूयात. तर मित्रांनो इकडे दिसतो एक बोर्ड. तर तो बोर्ड बघूयात. काय हे बघू शकता येलो कलरचं फ्लावर आहे आपलं. बटरफ्लॉ, चिता, पिकॉक आणि फॉरेनचा पक्षी माहीत नाही कोणता आहे. आणि हे आपलं सरोवर या प्रकारे असणार आहे. तर मित्रांनो मोर हा खूपच विचित्र प्राणी आहे पण हा जो मोर आहे तो अजिबात भीत नाही बघू शकता तुम्ही. कधी न भिणारा मोर म्हणजे आहे कारण की हा वरील नसून सिमेंटचा आहे. आणि मित्रांनो कंपाऊंडच्या आतमध्ये सुद्धा काही फोटो दिसतात. हरियाल आहे, निलगिरी आहे, पाचकोड आहे आणि रानकवडा आहे. तर मित्रांनो असे विविध प्राणी आपल्या अभयारण्यात आढळतात. तुम्ही अगोदर हा आपला रुपया किडा अगोदर कधी पाहिला असेल सांगा. हा खूपच मोठा आहे. तर हा बघू शकता तुम्ही. माझ्या बहुतेक या बोटा एवढा बघू शकताय. करंगळी एवढा तर आहेच. तर तुम्ही अगोदर ह्या कधी पाहिला असेल तर नक्की कमेंट करा. तर मित्रांनो आपल्याला परमिशन तिथल्या गार्डने आपल्याला परमिशन दिलं नाही तलावाकडे जाण्यासाठी. तर आपण तो प्लॅन कॅन्सल केला आहे. आता आपल्याला जायचं यात्रेकडे. तर जाऊया तिकडे.
तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलो लोणी या गावामध्ये आणि बघू शकता तुम्ही मंदिर या प्रकारे दिसते आपले बाहेरून आणि ते प्रसाद वगैरे आहेत. तर बघू शकता आपले अंकलजी नारळ फोडतायत. छान निघलं छान. मित्रांनो माझ्यासोबत तुम्ही दर्शन करा आपल्या सद्गुरू सखाराम महाराजांचे. तर चला तर मग. आणि हे बघा आपले सद्गुरू सखारामजी महाराज. आणि मित्रांनो यात्रेच्या काही दिवसानंतर ज्या पालखीमधून आपली यात्रा निघते तर ती पण खूप भव्यदिव्य आहे आणि हा तो यात्रा रथ आहे. आणि हे पण मंदिर तुम्ही बघू शकता मंदिर पण आहे. त्यानंतर मित्रांनो आम्ही यात्रेमध्ये गेलो आणि तिथे थोडा नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर यात्रेची सैर केली तर ते तुम्हाला पण दाखवतो. चला मग बघूयात आपली यात्रेची सैर. मित्रांनो तर हा आपला ब्रेक डान्स. तर आम्ही ब्रेक डान्समध्ये भेटलो होतो. तर आपली मित्रमंडळी आहे त्याशिवाय मी पण बसलेलो आहे पण मी सध्या कॅप्चर करत आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण नजारा आपल्या यात्रेचा. या साईडला पण भरपूर अशी यात्रा भरलेली आहे. इकडे आपली लोणी गाव आहे आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शनला तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो स्टॉल विकण्याची विचित्र पद्धत तुम्ही या अगोदर पाहिली आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी पहिल्यांदाच बघतो ही पद्धत. मित्रांनो आपला नेहमी पाण्याशी संबंध येतो त्यामुळे इथे वॉटर टँक असले तरी मी ते पण रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मित्रांनो आपल्या यात्रेमध्ये एक राजपाळणा सुद्धा आलेला आहे बघू शकता. आणि वरती आपली मित्रमंडळी आहे तर छान पद्धतीने हा राजपाळणा फिरत होता. आय होप की मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करू नका. जर तुम्हाला फिशिंग बघायला आवडत असेल तरच हा चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनल सबस्क्राईब करू नका. सो तुम्ही व्हिडिओ हा पाहिला त्याबद्दल तुमच्या मनापासून पुन्हा एकदा आभार. थँक्यू.